नमस्कार. आज IDT एज्युकेशनच्या माध्यमातून आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये, जिथे आज आपण फॅशन डिझायनिंग क्षेत्रातल्या खूप तज्ज्ञ अशा व्यक्तिमत्व फॅशन डिझायनर अनिता नांदेडकर मॅडम यांच्याकडून आज खूप साऱ्या नवीन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. अनिता नांदेडकर मॅडम या स्वतः एक इन्स्टिट्यूट ओनर आहेत, जिथे त्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षित देखील करत आहेत. तर आज आपल्याला त्यांच्याकडून खरोखर फॅशन डिझायनिंग क्षेत्रातलं, बुटीक क्षेत्रातलं, कॉस्ट्युम डिझायनिंगमधलं खूप चांगलं असं नॉलेज आपल्याला बघायला भेटणार आहे. पहिल्यांदा तर तुमचं वेलकम आहे मॅडम या पॉडकास्ट इव्हेंटमध्ये. नक्की खूप खूप धन्यवाद. येस, तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल आधी मनापासून तुमचे धन्यवाद म्हणते. आणि सर, हा जो उपक्रम तुम्ही सुरू करत आहात, म्हणजे या विचाराने, या कल्पनेचा आम्हाला पण खूप आनंद होतोय. कारण आम्ही लोक पण ह्या क्षेत्रात खूप वर्षापासून काम करतो आहे, पण ज्या अनुभवाने तुम्ही आता आम्हाला पुढे नेताय, म्हणजे आमच्यासारख्या लोकांची मतं मुलांपर्यंत पोहोचत आहे, याच्यासाठी खरंच खूप आनंद होतोय. कारण मुलं किंवा मुली ह्या क्षेत्रात दोन्ही मुलं किंवा मुली हे समान आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, कारण दोघी क्षेत्र हे तुम्हाला छोट्या एका मशीनपासून तर तुम्हाला मोठ्या इंडस्ट्रीपर्यंत मुलांना घेऊन जात आहे किंवा मुलींना घेऊन जात आहे. म्हणजे क्षेत्र हे खूप मोठं आहे. समजलं छोटं आहे, वाढवलं मोठं आहे. दोन्ही या क्षेत्रात काम करू शकतो. पण मुलींनी हे क्षेत्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा याच्यातून आता हे खूप लोकांपर्यंत पोहोचतंय. म्हणजे सुरुवातीला फॅशन हा म्हटल्यावरती थोडंसं पालक किंवा ह्या लोकांच्या मनात असं असायचं की फॅशन म्हणजे एक टेलरिंग काम. बरोबर. पण मला स्वतःला या क्षेत्रात ह्या लोकांना समजायला खूप वर्ष लागले. म्हणजे मी आज या क्षेत्रात 35 वर्षापासून काम करते आहे. पण जेव्हा माझ्याकडे कुठले ऍडमिशन झालं की मी सांगायची की फॅशन डिझायनिंग हा वेगळा विषय आहे, टेलरिंग हा वेगळा विषय. टेलरिंग काम तुमचं येतच आहे, पण जोपर्यंत तुम्हाला फॅशनचं नॉलेजच मिळणार नाही तर तोपर्यंत तुम्ही ते पुढे कसं नेणार आहात. त्यामुळे मुलींना किंवा मुलींच्या पालकांना खूप वेळ लागतो हे समजवायला की फॅशन डिझायनिंग हे क्षेत्र वेगळं आहे आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकून खूप पुढे जाऊ शकतात. त्याच्यात खूप वेगवेगळे विषय आहे जे तुम्ही समजून घेऊ शकतात आणि त्या क्षेत्रात आता हळूहळू खरंच खूप प्रगती होत चाललेली आहे. आता मॅडम, पहिले पारंपरिक पद्धतीचं फॅशन डिझायनिंग कल्चर आपल्याकडे होतं, अजूनही आहे. पण अचानक आता जे मॉडर्नाइज कल्चर आता आलेलं आहे, मग ज्यावेळेस अशा 2 जनरेशन्स आपल्याकडे ॲज अ फॅशन डिझायनर म्हणून बघतात, त्यावेळेस काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? चॅलेंजेस असं होतं की एकदा तुम्ही ट्रॅडिशनलमध्ये काम करत आहात आणि थोडंसं तुम्ही आता इंडस्ट्रीकडे, म्हणजे मेन तुम्ही मोठ्या इंडस्ट्रीकडे जात असतात, तेव्हा मुलांना तर ह्या गोष्टींची आवड निर्माणच झाली आता की आपण छोट्या ठिकाणी आपण काम न करता मोठ्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि आपण ते करायचं. मग पालकांची पण आता यात प्रगती होत चाललेली आहे किंवा मुलं हे पालकांना समजवतं की क्षेत्र मोठं आहे, आम्हाला पुढे जायचं आहे, तर तुम्ही नक्कीच आम्हाला हे करा. आणि पालक ही चौकशी करून नक्कीच आपल्या मुलींना पुढे पाठवतात. मुलं तर हे आहे, पण मुलींना थोडी घरातून थोडंसं बंधन, काही अजूनही काही घरात असं आहे की बंधन आहे. त्यामुळे पालक जेव्हा ही गोष्ट समजावून घेतात किंवा आपण त्यांना समजवतो की नाही, तुम्ही मुलींना पुढे जाऊ द्या, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मुलीमध्ये गट्स आहेत हे आपण समजून घेतोय. पालकांना हे तेवढंच नाही लक्षात येत, पण मुली खरंच आता या क्षेत्रात पुढे जायला छान सुरुवात केली त्यांनी. नक्कीच. तुमच्या नजरेतून 30 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये फॅशन डिझायनिंग क्षेत्रात कसे कसे बदल होत गेले? खूप बदल झाले सर. सुरुवातीला तर अगदी तुम्हाला एक साधा शिवण क्लास ही कन्सेप्ट सगळ्यांच्या डोक्यात होती. अगदी शिवण क्लास. मग तिथे एक तर ती अगदी मुलगी 8वी किंवा 10वी झाली की तिला शिवण क्लास लावायचा. म्हणजे ते बाकीचं कॉलेजचं शिक्षण वगैरे ह्या गोष्टी नंतर होत्या, पण शिवण क्लास हा फक्त मर्यादित होता. पण शिवण क्लासमधून नंतर तुमचं एक टेलरिंग सेक्शनमध्ये मुली उतरायला लागल्या की हळूहळू हे कोर्स कसे वाढत चालले. म्हणजे ह्या डेव्हलपमेंट ह्या साधारणतः 10 ते 15 वर्षात खूप वाढले की फॅशन डिझायनिंग हे क्षेत्र 15 वर्षापासून वाढले. तोपर्यंत फक्त शिवण क्लास हेच हा शब्दच मर्यादित होता. बरोबर. पण आता खूप छान वाढलंय सगळं. आजच्या काळात जेव्हा विद्यार्थी शिक्षण घेतात ते खूप सारं मोबाईल ॲडिक्टेड झालेले आहेत. म्हणजे इंस्टाग्रामवर बघून असेल, पिंटरेस्टवर बघून असेल, गुगल इमेजेस बघून असेल, आणि मग त्यातनं ते घेतात आणि डिझायनिंग बनवतात आणि मी केलेलं आहे असं जेव्हा सांगतात, मग अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? सर, मी यात तर सगळ्यांना हे एकच सांगेल की मोबाईल, विदाऊट मोबाईल जर तुम्ही डिझाईन केली तर तुम्ही खूप लवकर मोठे व्हाल. कारण काय होतं की आम्ही लोक पण जेव्हा शिकलो किंवा आता शिकवतो आहे तरी तेव्हाही मी सांगते की मोबाईल बाजूला ठेवा. तुमची कल्पना त्या पेपरमध्ये उतरवा. तुमचा जो पोर्टफोलिओ तुम्ही कराल तो तुम्ही स्वतः करा.
कुठलाही आधार घेऊन घे. आता आपण काय करतो, मोबाईल असला तर एक इमेज इथून एक इमेज इथून, मग ती क्लब करून तुमची डिझाईन तयार बरोबर. होते. हे मुलांनी सुरू केले तर ते तसं करू नये, स्वतःची कल्पना वापरूनच त्यांनी डिझाईन तयार केली पाहिजे. मुलांमध्ये असा फोबिया असतो की मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स आता केला आहे, पुढे जॉब मला भेटेल का, मला क्लायंट अप्रोच करतील का, मी खरंच स्वतःची इंडस्ट्री टाकू शकेल का, मी बुटीक टाकू शकेल का, असा एक थोडासा भीतीदायक प्रवास मुलांमध्ये असतो. मग या केसेसमध्ये मुलांनी काय केलं पाहिजे मॅडम? मुलांनी ते एक तर त्यांचं बेसिक प्रॅक्टिकल नॉलेज आधी खूप व्यवस्थित केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज आहे किंवा तुमचे कम्युनिकेशन स्किल आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे माझं स्वतःचं एक वर्षानुवर्ष एक वाक्य आहे की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ, ह्या 2 गोष्टी जर तुम्ही ठेवल्या तर तुम्ही या क्षेत्रात लवकर मोठे व्हाल. आणि आहे, संधी आहे, पण मुलांना काय, मुलं किंवा मुली असो, त्यांना प्रत्येक गोष्ट ही लवकर हवी असते. तसं न करता तुम्ही बुटीकमध्ये जरी गेला तर थोडंसं तुम्हाला बेसिक नॉलेज समजून तुम्ही हळूहळू पुढे चाल. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही मोठ्या पदाची अपेक्षा न करता बेसिक लेबर पासून सुरुवात केली की तुम्ही लवकर मोठ्या पदापर्यंत जाल. बरोबर. ह्या गोष्टीने तुम्ही क्षेत्र वाढवू शकतात सगळ्या गोष्टी. बरोबर. नक्कीच आज IDT एज्युकेशनने हा जो पॉडकास्टच्या माध्यमातून नॉलेज शेअरिंग विषय सुरू केला मॅडम, याच्याबद्दल काय सांगाल? सर, मी सुरुवातीलाच सांगितलं, हा उपक्रम खूप तुम्ही सुंदर सुरू केला आहे. आणि आज तुमच्या सगळ्या शहरात जवळजवळ सगळ्या ठिकाणी तुमच्या ब्रँचेस ओपन झालेल्या आहे आणि ते अजून होत, ही माझी सदिच्छा असणार आहे तुम्हाला. कारण हे उपक्रम आत्तापर्यंत कोणी सुरू नव्हते केले आणि हे खूप छान उपक्रम आहे की आज तुम्ही एवढ्या लोकांना तुम्ही आम्हाला लोकांना जॉईन करून घेत आहात तुम्ही. आणि त्या माध्यमातून आमची जी काही मतं आहे, ती मतं, हे कामाला पण माध्यम मिळालं आहे, ही मतं तुमची आमच्या मुलांपर्यंत जातील. म्हणजे मुलांना अजून जी काही त्यांची भीती असेल मनातील, ती भीती निघेल आणि नक्कीच याचा फायदा खूप मुलांना होईल. नक्कीच आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपले जेवढे व्ह्युअर्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, यांना आजची गोल्डन लाईन तुम्ही काय सांगाल? गोल्डन लाईन म्हटल्यावरती मला असं वाटतं की सरांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, या सरांच्या मेहनतीला त्यांनी सगळ्यांनी वाव द्यायला पाहिजे. आणि IDT एज्युकेशन ही खूप मोठी संस्था तुम्ही आज उभी केलेली आहे. तर मला वाटतं सगळ्यांनी एकदा तरी ह्या संस्थेला भेट द्यावी. आणि सगळ्या ब्रँचेस तुमच्यासाठी महत्त्वाचं, म्हणजे सगळ्या ब्रँचेस आहे मुलांसाठी, म्हणजे त्या कुठल्याही शहरात जाऊ शकतात आणि तिथे नक्कीच तुम्ही व्हिजिट करून तिथे काय संस्थेत कुठलं कार्य चालू आहे, कशा पद्धतीने आहे, म्हणजे आपण मुलं प्रत्येकाने ॲडमिशन घ्यावी हा आपला उद्देश नसतो, पण हे लोकांपर्यंत पोहोचणं हा उद्देश असतो. तर नक्कीच ह्या मुलं आणि मुलींनी याची संधीची त्यांनी जी वाट पाहत होता ती उभी आहे तुमच्या पुढे. आता फक्त पाऊल टाकायचंय त्यांना. नक्कीच आज आपल्याला जळगाव जिल्ह्यातून नांदेडकर मॅडमांकडून फॅशन डिझायनिंग क्षेत्रातलं अतिशय सुंदर असं गायडन्स आपल्याला मिळालं आहे. तर मॅडम, नक्कीच बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन परिवार मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू.